मांडवगण फराटा येथील हे भव्य पटांगण व येथे जे आहे काटेरी झुडपे झाडे व या टाकीखाली हे पहा, हे अवास्तव पडलेलं हे साहित्य. आता थोड्या दिवसांमध्ये शाळा सुरू होत आहे आणि शाळा सुरू होत असताना मात्र हे अस्वच्छता, ही झाडं, हे तसे पाहता या ठिकाणी ह्या गवताच्या ह्या माध्यमातून मोठमोठे नाग यांचाही या शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात धोका हा होऊ शकतो. तरी हे अतिक्रमण जे आहे हे पहा, या अतिक्रमणाच्या या ठिकाणी किती गवत आहे, ही झाडे झुडपे, हे भविष्यात लहान मुलांना एखादी नाग अथवा कोणतं विषारी याच्याकडून दंश हा होऊ शकतो. याला जबाबदार कोण, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. का तर या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी ह्या वयोगटातील मुलं आहेत. हे इकडे खेळता खेळता आले अथवा कशाला आले तर यांना त्या एखाद्या नागराजाने दंश केलेलाही सांगता येणार नाही. हे वय असतं यांचं. तर हे एक अतिशय महत्त्वाचं आहे. हे जर सर्व या तिन्ही बाजूचं अतिक्रमण जर मोकळं झालं व ही धोकादायक टाकी ही जर मोकळी झाली तर नक्कीच भविष्यामध्ये खूप मोठी जागा ही क्रीडांगण अथवा या शाळेला विकासासाठी होऊ शकते. हेही तितकेच महत्त्वाचे. आता आपण गेटपासून पाहणार आहोत. हे पहा, ह्या टाकीने धोकादायक टाकी झालेली आहे ते आपण आता पाहूया. ही कधीही ढासळू शकते आणि यातून मोठी घटना ही टाळण्यासाठी खरं हे योगेश भैया फराटे यांचं उद्दिष्ट आहे. आपण आता हे पहा, हा केलेला त्यांच्या काळातील ही विकास या बाजूने सर्वत्र हे पहा, या ठिकाणी आता मुलं आनंद घेत आहेत ह्या स्वच्छतेचा. इथे क्रिकेट खेळणारी मुले बसलीत पहा, लहान लहान. भविष्यामध्ये गावातील वाढती मुलांची संख्या आणि त्यांना भव्य पटांगण होऊ शकते. हाही एक आनंद त्यांना मिळू शकतो. असाच विकास हा ह्या बाजूनेही करण्याची अध्यक्ष म्हणून त्यांची एक इच्छा आहे. नाही तुम्ही लयच काय वरता राव, त्यांना व्यवस्था होणार आहे ना. कुठला पिलर उघडा झाला करा बरं. हे पहा, हे सर्व अतिक्रमणधारक आहेत. मोठा करा. हे पहा, हा टाकीचा जो हे भाग आहे हा ढासळण्याच्या व तुटण्याच्या मनस्थितीमध्ये आहे सध्या परिस्थितीत. हे कधीही काही होऊ शकतं, हे शक्यता नाकारता येऊ शकत नाही. आणि या ठिकाणी मात्र समोरच हायस्कूल आहे. या हायस्कूलची संख्या ही 1600-1800 आहे. आणि या ठिकाणील काही विद्यार्थीही ह्या असणाऱ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी येऊ शकतात. आणि त्यावेळी अशी जर ही टाकी ढासळली तर या ठिकाणी नक्की 200-250 विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो. हे शक्यता नाकारू शकत नाही. व याला सर्वस्वी जबाबदार हे कोण आहे, किंवा उद्या घटना घडल्यास पंचनामा करण्यापेक्षा त्या अगोदर नक्कीच दखल घेतली गेली तर एखादी भविष्यातील घटना ही टळू शकते. चल मांडवगण फराटा येथील हे अतिक्रमण आहे शाळेचं. तर शाळेचे अतिक्रमण हे खुले होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्याकडे
नागरिकांची अपेक्षा खूप मोठी आहे. आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजने घेतलेला हा एक आढावा की या ठिकाणचे जे हे शाळेचे अतिक्रमण जे आहे हे खुले करण्यात आल्यास व हटविले गेल्यास या ठिकाणी भव्य पटांगण हे होऊ शकते व आनंद हा मुलांना मिळू शकतो. 1 कोटीचा निधी हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि गावची शाळा ही आदर्श बनू शकते. हां ह्या ना हे पहा, त्या शाळापासून ते ह्या रोडपर्यंत इथपर्यंत हे अतिक्रमण हटविण्यात आले शाळेचे. तर भविष्यामध्ये भरपूर काही मोठी जागा ही शाळेच्या विकासासाठी मिळू शकते. आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, RJ न्यूजसाठी औदुंबर फटाले, मांडवगण, फराटा.